शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या आपल्या घरी काही कार्यक्रम आहे, सो थोडक्यात ठेवण्याचा विचार केलेला, कारण श्रावण महिना चालू आहे म्हणून. आणि घरी पण सॅटर्डेला मला भरपूर असे कामं राहते. प्रत्येक सॅटर्डे असला की कामाचा राजा काढते मी, कारण संडेला त्याहीपेक्षा जास्त निघते, म्हणून काहीतरी थोडं कमी व्हावं या निमित्ताने. मुलं आता गेलेलं आहे स्कूलमध्ये आणि सकाळी राव गेलेले आहे फवारा मारण्यासाठी शेतामध्ये. 6:30 वाजता निघते ते घरून आणि 9 वाजेपर्यंत येऊन जाते, कारण 9:45ला ते घरून निघते. तर आल्यानंतर चक्की जाळणं, आंघोळ, देवपूजा झाली, जेवण करते आणि 9:45 वाजेपर्यंत घरून निघते. चला तर करूया आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता मी इकडे झाडके काढून घेते आहे घराचे, आणि 15 दिवसामधून एकदा तर नक्की काढून घेते. एक सॅटर्डे गॅप पडला की दुसऱ्या सॅटर्डेला काढतेच, कारण पूर्ण जे चक्की असते, जो ब्लॅक दरवाजा आहे तो लोखंडाचा आहे, त्याच्या समोर चक्की आहे आणि त्याच्यानंतर हॉल आहे. तर हॉलमध्ये पूर्ण म्हणजे असा धूळ येऊन जाते, जास्तीत जास्त हॉलमध्येच झाडके पकडून जाते पांढरे पांढरे. जरी पण थोडे छोटे छोटे असले असते दिसत नाही. आणि मग जेव्हा झोपल्यानंतर जेव्हा फॅनच्या हव्याने ते असे हालते, तर मग ते असे झालर असे ते हालताना दिसते. दुसऱ्या दिवशी आठवण आली की असं वाटते की उद्या काढील, पण ते काही लक्षात राहत नाही. मग मी अशी डोक्यात ठेवते की इथे आहे तिथे आहे, आणि त्यानंतर मग सॅटर्डे आला की मग एक वेळा आपला झाडू झाडक्याचं काढायसाठी फिरवतेच. आणि इकडे सोबतच लोखंडाचे 2 दरवाजे, एक येलो दरवाजा इकडे किचनमध्ये येण्यासाठी आणि एक हा ब्लॅक दरवाजा आहे. तर ते रेग्युलर पुसून घ्यावं लागते 2, पण आज मी सगळेच पुसणार आहे, कारण उद्या आपल्याकडे भजन असल्यामुळे. तर म्हणून इकडे आता विंडो आणि डोअर जे काही आहे ते आधी क्लीन करून घेते. आणि इकडे मशीन पण आहे, मशीन पण आतमध्ये न्यायची आहे. आणि सोबतच इकडे आपला जो मनी प्लांटचं असतं तर ते आहे साईडला. तर ते झाड खाली एक होतं, खूप म्हणजे असं खाली जागा नाही आहे, खूप टेकलं होतं जमिनीला आणि ते सुद्धा वाढत होतं. आणि वरचं होतं त्याची छान ग्रोथ होत होती. तर मग म्हणून मी 2 एकात एक असे गुंथा करत म्हणजे छान जाड पण दिसत होतं आणि छान दिसेल म्हणून मी इकडे असं दाराला डोअरकडून इकडे असं लटकून घेतलेलं आहे आता. आणि ओवीचा नेहमी इथे कारभार चालू राहते. मी म्हणते की बाई तू केसामधला गुथाडा काढून घे किंवा तेल लावून घे, नंतर मी छान अशा चुट्या घालून देते तुझ्या. तर ती काय करते, इथं आरशासमोर येते, नुसते आरशाला स्वतःला कमी आणि आरशाला तेल आणि पावडर लावून ठेवते. म्हणूनच 15 दिवसातून नाही 8 दिवसातून आधी आरसा क्लीन करून घ्यावं लागते मला. तर हे कामं तिचे असते, ते माझे वाळवून ठेवते. आणि इकडे आहेत आता सल्फेट टाकून झाले आहे शेतामध्ये, तर ते चुंगड्या रावांचं काम इकडे ठेवणं तिकडे ठेवणं, तर ते जमा करून आता मी पूर्ण ठेवून दिलेलं आहे. तर आता आपण आलेलो आहोत डीमार्टमध्ये. तर दिवसभर कामं करून खूप थकल्याहून झालं होतं आणि इकडे आता डीमार्टमध्ये आल्यानंतर ते घ्यायचं आपल्याला गुलाबजाम. याच्यावर तुम्ही ओळखलंच असेल, कारण आपल्या घरी बेत असणार आहे उद्या भजनामध्ये गुलाबजामचा. इकडे आता आम्ही गुलाबजामचा पॅकेट घेत आहे. तर 1 किलो घ्यायचे होते, सो इकडे 200 ग्रॅमचे होते हे, म्हणून आम्ही इकडे 5 घेतले. त्यानंतर इथे आता आम्ही खरेदी करून घेते, डीमार्ट खरेदी. जास्ती काही करायची नव्हती, पण छोटीशीच करायची होती, म्हणून म्हटलं चला. 9 वाजले होते रात्रीचे, तरी पण रावांनी आणलं इकडे म्हणजे चल म्हणून. आणि इकडे राखी असल्यामुळे छान इकडे चॉकलेट्स पण होते. इकडे आता रावांना घ्यायच्या होत्या, त्या म्हणजे नॅपकिन्स घ्यायच्या होत्या रुमाली त्यांच्यासाठी, आणि दानिशला पण पाहिजे होत्या आणि त्यांना पण पाहिजे होत्या. म्हटलं 1-2 घेण्यापेक्षा हे घेतलेलं परवडते कधी पण. म्हटलं एक बंच तुम्ही नक्की घेऊन घ्या दोघांसाठी. आणि बघा आपल्या महिलांचं असं असते, कॉस्मॅटिक आणि कपडे घ्यायचे जरी नसेल ना तरी पण आपण त्यांच्याकडे असं दुरून नाही, आपण जवळून पाहतो बरं का. माझं तर नेहमीच असं होऊन जाते. आणि हे जो इथे पडून असा दिसलेला होता मला, तो एक व्हाईट गाऊन होता शॉर्टमध्ये, तो मी असा पगरवला आणि खरंच मला खूप भरपूर आवडला. मी म्हटलं घ्यायची, मला खूप विचार झाली. मी म्हटलं थोडा विचार केला, अरे आपले पैसे काही लाडकी बहिणीचे काही आले नाही आहे, आपण काही घ्यायचं नाही, म्हणून मी काही ते घेतलेलं नाही आहे. आणि इकडे आता मला घ्यायची स्लीपर, तर मी स्लीपर नक्की घेतली आहे, कारण जेवढं जास्ती आपलं जाणे नव्हते ना तर तेवढं जास्त स्लीपरचा वापर होते आणि तेवढी जास्त स्लीपर खराब होते. माझं जास्त जाणे न होत असल्यामुळे जास्ती खराब होत आहे.
आम्ही असं नेहमी काही बाहेर पडत नाही आणि पाणीपुरी काही खात नाही, म्हणून म्हटलं 7-8 महिन्यातून कधी ना एकदा तरी डीमार्टमध्ये जाणं येणं झालं तर पाणीपुरी नक्की खाते. आणि आपल्या इकडे राखी घ्यायची उत्सव आता इकडे आलंच आहोत, तर राखी पण घेऊन घेऊ. आणि आता 9:30 पावणे 10 होत होते आणि भरपूर वेळ झाला होता, तर ते पण काकाजी बंदच करत होते. तर इकडे 1-2 होते जे की माझ्यासारखे उशिरा आले होते आणि ते आम्ही राखी घेत होतो. आणि इकडे हे जे राखी आहे फोन त्यांच्या हातात होता आणि हे राखी दिसल्याबरोबर एकदम फोन ते राखीजवळ घेऊन गेले आणि बघत होते की नक्की हे राखी तेच आहे का. ते कशी अशीच एक राखी फोमची येत होती आधी. आणि रावाची एक गोष्ट सांगते, जे की म्हणजे ते जर राखी पिंकीताईंनी जर त्यांच्यासाठी आणली नाही तर ते राखी पण बांधत नव्हते, असं काहीतरी होतं यांचं दोघांचं. म्हणून ताई 10 दुकानं फिरून ते राखी त्यांच्यासाठी ते आणतच होती. तर मला एकदम दिसल्याबरोबर लक्षात आलं की त्यांना दाखवलं हे बघा राखी म्हणून ते नक्की तिच्यापाशी जाऊन गेले. जर असेल ना तर घेतो म्हणून, पण ते फोम नव्हता, एक कपडा कलरचा होता त्यामध्ये. काय आहे ओवी? अरे 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 इकडे काय आहे तुझ्या हातात? हा माझा, हा पप्पाजीचा, हा तुझा, हा दादाचा, हा दादाचा, हा माझा, हा पप्पाजीचा, हा तुझा. बरोबर 4 आणले तुला मी. 1 2 3 आता आपली छोटीशी खरेदी होती ते आधी आता करून घेते. आणि असं कधीच नाही झालं आहे की आम्ही डीमार्टमध्ये गेलो आणि ओवीने काही सांगितलं नाही माझ्यासाठी हे आण की ते आण. ते भरपूर काही सांगून देते आणि त्यामधलं एक जरी ना आणलं ना ती राधी रडायला लागून जाते. पण आम्ही चाललो हे तिला मुळात माहीतच नव्हतं, म्हणून ते जास्त काही लढली नाही आणि जे आणलं आहे त्यामध्ये ते खुश होती. तर चला मग, आणि जे काही आणलं आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसणार आहे. चला तर मग याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.